ब्रेकनंतर बातमी आहे बीडमधनं. तिथे महापशुधन एक्स्पोमध्ये पंकजा मुंडेंनी अजित पवारांच्या आठवणी सांगितल्या. अजितदादांना आजचा एक्स्पो खूप आवडला असता. पशुसंवर्धनाला कॅबिनेटचा दर्जा अजित पवारांनी दिला असं पंकजा मुंडे म्हणाल्या. अशी वेळ आली की आम्हाला आमचे पालकमंत्री म्हणून ज्यांनी बीड जिल्ह्यामध्ये काम करत उपमुख्यमंत्री म्हणून एक रेकॉर्ड रचला, त्या सन्माननीय अजितदादा यांना सुद्धा श्रद्धांजली व्हायची आज वेळ आली. आज अजितदादा असते तर हे एक्स्पो त्यांना खूप आवडला असता, त्यांनी खूप सूचना दिल्या असत्या, खूप कौतुक केलं असतं. साहेब असते तर मला हे काही करावंच लागलं नसतं, हे साहेबांनीच केलं असतं. पण ठीक आहे, आपल्या आयुष्यामध्ये दुःखाच्या उरावर पाय देऊन आपल्याला पुढे जावं लागतं. छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयामध्ये एक हृदयस्पर्शी अशी घटना समोर आली आहे. ती म्हणजे मेंदूज्वर या आजारानं ग्रासल्यामुळे 54 दिवसांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. मात्र आपलं दुःख बाजूला सारत तिच्या आईवडिलांनी तिचं देहदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. या देहाचा उपयोग आता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केला जाणार आहे. तर सिंधुदुर्गातील फोंडा घाट हा अनिश्चित काळासाठी वाहतुकीसाठी बंद असणार आहे. फोंडा घाटातनं कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बंद असणार. देवगड निपाणी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी या महामार्गाचं काम पूर्ण करण्याची मागणी वाहन चालकांची होती आणि आता याच कामासाठी फोंडा घाट अनिश्चित काळासाठी बंद असेल.